नमस्कार। आज तुमच्या समोर उभी राहताना माझ्या हातात कागद आहे, पण मनात शब्द नाही। कारण काही माणसं अशी असतात ज्यांच्यासाठी शब्द अपुरे पडतात। वहिनी, मी तुमची फॉलोअर आहे, कारण तुम्ही मला कधी भाषणांनी नाही तर तुमच्या कृतीने जिंकलं। पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती ही फक्त पद होती, पण तुम्ही त्या पदांना माणुसकी दिली। एखाद्या घरात पाणी नव्हतं तर तिथे तुम्ही फक्त योजना नाही पाठवल्यात, तर तुम्ही आशा पाठवल्यात। एखाद्या आईचे डोळे रडत होते तर तुम्ही तिला फक्त धीर दिला नाही, तुम्ही तिच्या दुःखाला तुमचं दुःख मानलं। बहिणी, लोक म्हणतात काम झालं, पण आम्ही म्हणतो बहिणी उभ्या राहिल्या। कारण रस्ता झाला तेव्हा फक्त रस्ता नव्हता, तो शाळेत जाणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास होता। पाणी आलं तेव्हा फक्त ते नळाला पाणी नव्हतं, ते घरात परत आलेले खुसू होतं। घरकुल मिळालं तेव्हा ते फक्त छप्पर नव्हतं, ते आईच्या डोक्यावरचं आभार होतं। वहिनी, मी तुम्हाला पाहिलंय, कोणाच्या घरात शांतपणे बसून ऐकताना, कोणाचा वेदना डोळ्यात साठवताना आणि बाहेर येताना त्या वेदनेवर उपाय शोधताना। तुमचं नेतृत्व कधी गर्जनेत नव्हतं, ते मौनातही प्रभावी होतं। तुमची ताकद अधिकारात नव्हती, ती विश्वासात होती। आज अनेक नेते मोठे व्हायचं शिकवतात, पण तुम्ही आम्हाला माणूस कसा व्हायचा हे शिकवलं। वहिनी, तुमचं नाव कागदावर कदाचित कुठे मोठ्या अक्षरात नसेल, पण ज्या ज्या घरात तुम्ही आधार दिलात त्या त्या घरात तुमचं नाव नक्कीच देवाजवळ घेतलं जातं। आज तुमचा गौरव होतोय, पण खरं सांगायचं तर हा गौरव उशिरा होतोय, कारण तुम्ही केव्हाच लोकांच्या मनात पूज्य ठाकल्यात। मी तुमची अनुयायी आहे, कारण तुमच्या वाटेवर स्वार्थ नाही, दुरावा नाही, फक्त सेवा आहे। वहिनी, आज तुमच्याकडे पाहताना एकच भावना मनात येते, जर नेतृत्व असंच असेल तर समाज कधीच हरत नाही। आमच्यासाठी तुम्ही फक्त माजी सभापती नाही, तुम्ही त्या हजारो घरांची शांत ताकद आहात ज्यांना तुम्ही उभं केलं। डोळे भरून येतात वहिनी, कारण तुम्ही जे दिलं ते कधी मागितलं नाही। अगदी मनापासून धन्यवाद वहिनी, आपलीच एक कायमची कृतज्ञ फॉलो। जर जोरदार टाळ्या आपण वाजवूया